तुमची मुले वय वर्ष 2 ते 3 या वयोगटातील आहे, पण त्या मुलांच्या ॲक्टिव्हिटी त्यांच्या वयातील मुलांच्या ॲक्टिव्हिटीज सारख्या नाही आहेत. खेळताना विनाकारण जोरजोरात ओरडायला लागतात. एका जागेवर बसणे त्यांना अशक्य होते. त्यांचा अटेन्शन स्पॅन खूपच जास्त कमी आहे. एखादी गोष्ट त्यांनी करायला घेतली तर दिवसभर तीच ॲक्टिव्हिटी असंबंधपणे ते करत असतात. त्यांचा बॉडी बॅलन्सिंग नाही आहे. सू शी सारखे नॅचरल कॉल्स त्यांना सांगता येत नाही. अजूनही त्याचा सेन्स त्यांना नाही आहे. शाळेतून तशा तक्रारी येत असतील. बोलण्यामध्ये विलंब आहे आणि तुम्ही जेव्हा आवाज देता किंवा इतर कोणी त्यांना आवाज देते तेव्हा त्याची प्रतिक्रिया तुम्हाला लवकर मिळत नाही किंवा तो एखाद्या गोष्टीकडे पाहत राहिला तर एकटक तो तिकडेच पाहत राहतो. अशी कारणे जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये दिसत असेल तर तुम्ही मला वाटते याची नोंद करून त्याचे नीट निरीक्षण केले पाहिजे. कारण अति स्क्रीनच्या वापरामुळे बरीचशी मुले व्हर्च्युअल ऑटिझमने ग्रस्त आहेत, पण पालकांना आणि शिक्षकांनाही याबद्दल नीटशी माहिती नसल्यामुळे अशा पद्धतीच्या मुलांसोबत कशा पद्धतीने डील करायचे याचे ज्ञान नाही. म्हणून अशी कारणे दिसत असलेल्या पालकांनी सगळ्यात पहिले मुलांचे निरीक्षण करून व्हर्च्युअल ऑटिझमबद्दल अधिक माहिती मिळवली पाहिजे. कारण शेवटी प्रश्न मुलांच्या भविष्याचा आहे.